नमस्कार. मकरंद मेल्यामुळे माया खूपच खवळलेली असते. ती म्हणत असते, मकरंद तू काळजी करू नकोस. जोपर्यंत तुझी ही बहीण जिवंत आहे तोपर्यंत तरी मी त्या जानकीला, त्या रणदिवे कुटुंबाला सोडणार नाही. त्या सर्वांना मी संपवणार, त्याशिवाय माझा बदला पूर्ण होणार नाही. इकडे ऐश्वर्या जेलमध्ये असताना जानकी तिला भेटते आणि जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या माझ्यावरती विश्वास ठेव. ऐश्वर्या, मी सगळं काही नीट करेन, तुला जेलमधून बाहेर काढेन. तेव्हा ऐश्वर्या बोलते, ते तू करशीलच जानकी, पण आता मात्र एक गोष्ट तू लक्षात घे. मकरंद गेल्यामुळे माया खूपच खवळली असणार. तिला खूपच राग आला असणार आणि कितीही काही झालं तरी सुद्धा माया तुला मारण्याचा प्रयत्न करणारच. तेव्हा मात्र जानकी बोलते, ते तर मला माहितीच आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, एक सांगू जानकी, मी तुला एक मास्टर प्लॅन सांगते, तसा तू मास्टर प्लॅन कर. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या तू बोल, मी सर्व काही ऐकेन. ऐश्वर्या, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि ऐश्वर्या सर्व काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते. इकडे जानकी घरी आलेली असते आणि तिने सर्वांना हा प्लॅन सांगितलेला असतो. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी तू जे काही करणार आहेस ते सावधगिरीने कर, कारण हे खूपच आपल्या अंगलक येऊ शकतं. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सर्व काही नीट करेन, पण तुम्ही मात्र सगळ्यांनी सावध राहा. आपला प्लॅन ठरलाय तसाच यशस्वी होईल. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी पण यामध्ये रिस्क आहे. तेव्हा जानकी बोलते, आता रिस्क घेतल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, जानकी तू जे काही करशील त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही तुझी साथ देऊ. तेव्हा जानकी बोलते, आता सगळे जाऊन बेडरूम मध्ये झोपा. मी सुद्धा झोपण्याचं नाटक करते आणि अर्ध्या रात्री मी मुद्दामून हॉलमध्ये येते, जेणेकरून आपला प्लॅन जसा ठरलाय तसाच यशस्वी होईल. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. तर इकडे सगळेजण झोपलेले असतात. ठरल्याप्रमाणे जानकी रात्रीच्या अंधारामध्ये हॉलमध्ये आलेली असते. तेव्हा मात्र जानकी स्वतःशीच बोलत असते, मला माहिती आहे आता तू माझ्यावरती हल्ला करणार. आणि त्याच पद्धतीने माया जानकीवरती हल्ला करणार असते. मायाला तर रणदिव्यांच्या घरचे सगळे कानेकोपरे माहिती असतात. त्यामुळे तिने खिडकीतून उडी मारून रणदिव्यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो. ती जानकीच्या डोक्यामध्ये काठीने वार करणार, तेवढ्यात जानकी ती काठी धरते आणि घरातल्या लाईट्स लागतात, सगळेजण खाली आलेले असतात. तेव्हा मात्र माया खूपच घाबरते. जानकी ती हातातली काठी टाकून देते आणि मायाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते, माया आजपर्यंत फक्त आणि फक्त तुझ्या चांगुलपणावरती विश्वास ठेवला, पण जेव्हा मला तू मकरंदची बहीण आहेस हे कळलं, तेव्हा मात्र मला समजून चुकलं होतं की तूच माझा घात करत आहेस. आणि माया तिथेच सर्व संपलं. तेव्हा मात्र माया बोलते, काय चाललंय, तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी जानकी बोलते, माया गप्प बस, तुला काय वाटलं तू माझ्यावरती हल्ला करणार आणि मी शांत बसणार. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी अशी चालाक, पण माझ्या एवढी चालाक नाहीयेस तू जानकी. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही आहे. जानकी तुला कितीही प्रयत्न करायचे ते कर, पण मी रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करणार. आणि माया तिथून जानकीला धक्का देऊन जात असते, पण माया पोलिसांच्या सापळ्यात मात्र अडकते. कारण चारी बाजूने ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी रणदिव्यांच्या घराला चारी बाजूने घेरलेलं असतं. ऐश्वर्या पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यानंतर तिच्या हातात बेड्या ठोकल्या जातात. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्याचा प्लॅन होता हा आणि त्याच पद्धतीने मी वागलीये.
खरं सांगू का माया, मला माहिती होतं तू किती चालाक आहेस ती. तू काय काय करू शकतेस याची सुद्धा मला खात्री होती. म्हणूनच तर मी एक घाव दोन तुकडे करायचं ठरवलं आणि तुला चांगलंच तोंडावर आपटलं. तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, जानकी तुला सोडणार नाही मी. आता तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया गप्प बस. इतके दिवस माझ्या घरातला आनंद हिरावून घेतलास, माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलंस. आता मात्र मी तुला सोडणार नाही. माया, आजपर्यंत तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का? तर तुझ्या भावाच्या सांगण्यावरून. अगं पण तुझ्या भावावरती माझं प्रेमच नव्हतं आणि तुझ्या भावाच्या एकतर्फी प्रेमाला माझ्या लेकी काहीही अर्थ नव्हता. ऐश्वर्या, प्रेम कोणावरतीही होऊ शकतं, मला माहिती आहे ना. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ऐश्वर्या, कितीही काहीही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. ऐश्वर्या, सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बस झालं जानकी, अति होतंय आता आणि मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही. तेव्हा मात्र जानकी चांगलीच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता तर सगळं संपल्यात जमा आहे आणि आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही. माया, तू पोलिसांच्या ताब्यात आहेस आणि आता मात्र तुला कोणीही वाचवणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते, तू काळजी करू नको जानकी, मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता उद्ध्वस्त करता येणारच नाही, कारण तू कायमची गजाआड राहणार आहेस आणि तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी तुला शांत बसू देणार नाही. माया, आता कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला शांतपणे जगू देणार नाही. आता मात्र तू कायमची गजाआड राहशील यासाठी मी मात्र प्रयत्न करेन. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच हसत असते. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, इन्स्पेक्टर साहेब, प्लीज घेऊन जा आणि हिला अशी काही शिक्षा करा की ही पुन्हा कधीच आमच्या वाटेला गेली नाही पाहिजे. त्यावेळेला माया बोलते, तू हे योग्य केलं नाहीस आणि यासाठी मात्र मी तुला सोडणार नाहीये. तेव्हा जानकी बोलते, माया, अगं मुळात तू तुझ्या भावावरती विश्वासच ठेवला ना. तेव्हा लगेच माया बोलते, मग मी काय करायला पाहिजे होतं जानकी? मी माझ्या भावावरती विश्वास ठेवला, हे योग्यच केलं. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही माया, तू तुझ्या भावावरती विश्वास ठेवून खूप चुकीचं वागलीस. माया, तू स्वतःच विचार कर, तुझं वागणं किती चुकीचं होतं ते. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी, सोडणार नाही मी तुला. तू माझ्या भावाला मारलंयस आणि त्यासाठी मी तुझा जीव घेणारच. जानकी, आता मात्र मी तुला संपवणारच. तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते. त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, बघूया ना कोण कोणाला संपवतंय ते. आता इथे दोघी आहोत ना, तू नको काळजी करूस, आता मात्र तू इथून जा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जानकी मॅडम, आज तुमच्यामुळे खऱ्या गुन्हेगाराला आम्ही पकडू शकलो. जानकी मॅडम, आता तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर त्या ऐश्वर्याला जेलमधून बाहेर काढेनच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी आणि ऐश्वर्याचा प्लॅन यशस्वी झालाय, पण खरोखर माया कायमची आता संपली आहे का? खरोखर मायाचा चॅप्टर क्लोज झालाय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.